उद्धव ठाकरेंसाठी गुड न्यूज काय आहे नीट ऐका. कायदा काय सांगतो. डी.वाय. चंद्रचूड यांचे खंडपीठ 5 न्यायाधीशांचे होते आणि आता 3 न्यायाधीशांचे खंडपीठ आहे. त्यामुळे चंद्रचूड यांच्या खंडपीठाने घेतलेले निर्णय आत्ताच्या या 3 न्यायाधीशांना बंधनकारक आहे. ते निर्णय बदलू शकत नाही. उदाहरण म्हणून सांगतो, चंद्रचूड यांच्या खंडपीठाने भरत गोगावले यांचा विरोध केलेला तो निर्णय आत्ताचे हे 3 न्यायाधीश बदलू शकत नाही. राज्यपालांचे सगळे निर्णय चुकीचे हा निर्णय बदलू शकत नाही. फुटलेला गट पक्षावर दावा करू शकत नाही हा निर्णय आत्ताचा खंडपीठ बदलू शकत नाही. याचा अर्थ डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने आधीच शिंदे गटाचे भविष्य लिहून ठेवलं होतं. म्हणूनच इतके दिवस तारीख पे तारीख चालू होती. पुढची सुनावणी येत्या मंगळवारी किंवा गुरुवारी होणार आणि या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी एक अतिशय महत्त्वाचे स्टेटमेंट केले. माझ्या मते ते एक स्टेटमेंट हे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये चिंतेची चिंता पसरवायला पुरेसे आहे. कारण युक्तिवादादरम्यान पक्षांतरबंदी कायद्याच्या होत असलेल्या गैरवापराबद्दल न्यायमूर्ती बागची असं म्हणाले, घटना कितीही चांगली असली तरी ती राबवणारे लोक जर वाईट निघाले तर ते वाईट ठरते. बाबासाहेबांनी ते लिहिले. पण पुढचं न्यायमूर्ती बागची यांचं हे जे स्टेटमेंट आहे, अर्थात ते ओरल स्टेटमेंट प्रत्यक्षात निवाड्यात येईल का नाही माहीत नाही. परंतु ते वक्तव्य श्री उद्धव ठाकरे यांना प्रचंड दिलासा देणार आहे आणि जे देशभरातल्या अनेक लोकांना मनापासून वाटतं की जे चाललं ते काही बरोबर नाहीये. ते काय तुम्हाला सांगतो. न्यायमूर्ती बागची असं म्हणाले की पूर्वी पक्षांतर हा घटनात्मक अपराध मानला जायचा. महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. पूर्वी पक्षांतर हा घटनात्मक अपराध मानला जायचा, परंतु आज दुर्दैवाने तो सन्मानाचा बिल्ला बॅज ऑफ ऑनर बनलाय. किती स्ट्रॉंग स्टेटमेंट आहे हे. एकूणच आत्ताचं सगळं प्रकरण हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रचंड धक्कादायक ठरू शकतं असं आता दिसायला लागले आणि श्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा दिलासा आहे. कारण ज्या पद्धतीने कपिल सिब्बल आर्ग्युमेंट करतायत, प्रत्येक गोष्ट मांडतायत, ते निवडणूक आयोगासाठी अडचणीच ठरणार आहे. निवडणूक आयोगाने त्याला जी दिलेली जबाबदारी होती असं कसं काय आयोग म्हणू शकतो की आमच्याकडे 2018 बदललेली घटना आलीच नाही. त्याच्यावरती बरीच आर्ग्युमेंट झाली, पण मूळ गोची कुठे झाली आहे तर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यायच्या आधीच तुम्ही पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना देऊन टाकलं का. निवडणुका त्यावेळेला समोर होत्या. त्यामुळे निवडणूक आयोग हा जो कॉम्प्रोमाइज झालेला आणि केंद्र सरकारच्या भल्यासाठी काम करतोय असं जे चित्र दिसलं त्याचं हे पण एक कारण आहे. इकडे निवडणुका होत्या तेव्हा ज्या काय लागल्या होत्या त्या निवडणुकांना एकनाथ शिंदे यांना सामोरे जाताना सोपं जावं म्हणून ते पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. आत्ता ते निवडणूक आयोगाला प्रचंड अडचणीच ठरलंय, कारण ती घटनात्मक चूकच होती. तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती झालेला अन्यायच होता की तुम्ही अपात्रतेचा निवाडा दिला नाही आमदारांच्या, पण पक्ष मात्र काढून एकनाथ शिंदे यांच्याकडे देऊन टाकला. तो आता काय घडलं बघा. मी प्रत्येक वाक्यानं वाक्य तुम्हाला सांगणार आहे कारण ते लिहून पण काढले आणि मी आत्ताच तुम्हाला सांगतो की पूर्वी जे सुप्रीम कोर्टने दिलेलं जजमेंट आहे त्यातल्या ज्या म्हणून ऑब्झर्वेटरी होत्या किंवा जो निवाडा होता तो या न्यायालयाला बंधनकारक आहे. दे कॅनॉट रिव्हर्ट द प्रेझेंट डिसिजन मेड बाय द सुप्रीम कोर्ट 5 जज बेंच. त्या हे आधी लक्षात घ्या. पूर्वी पक्षांतर हा घटनात्मक अपराध मानला जायचा, परंतु तो आज दुर्दैवाने तो सन्मानाचा बिल्ला बॅज ऑफ ऑनर बनलाय. केवळ एवढ्या एका मुद्द्यावरती मला असं वाटतं की सत्ताधारी भाजपमध्ये पण आणि एकनाथ शिंदे गटामध्ये पण असा अंगावर सरसरून काटा आला असेल. त्यांच्या जर हे असंच जजमेंट आलं तर. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, शिवसेनेच्या 2018च्या घटनेनुसार पक्ष संघटनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे स्पष्ट बहुमत होतं. राष्ट्रीय कार्यकारिणी 160 सदस्य ठाकरे यांच्या सोबत होते तर शिंदे गटाकडे 0 सदस्य होते. सुमारे 19.1 लाख प्राथमिक सदस्य ठाकरे यांच्याकडे होते. हे बहुमत नजरेआड करण्यासाठी निवडणूक आयोगाने सोयीस्करपणे 2018ची घटना रेकॉर्डवर नसल्याचं सांगून 1999च्या घटनेचा आधार घेतला. कलम 29 किंवा निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार कोणत्याही पक्षाची घटना अवैध ठरवण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार आयोगाला नाही. म्हणून मी मगाशी पण सकाळी म्हटलं की या एकाच मुद्द्यावरती उद्धव ठाकरे यांना त्यांचा पक्ष परत मिळेल की विधिमंडळातला पक्ष खरा की जो ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी ती खरी. विधिमंडळाच्या बाहेरची माझ्यामध्ये विधिमंडळाच्या बाहेरचा पक्ष जो असतो तोच खरा पक्ष, कारण तोच एबी फॉर्म देतो, तोच लोकांना उमेदवारी देऊन निवडून आणतो, तोच प्रतोद नेमतो, तोच गटनेता नेमत असतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा जो राजकीय पक्ष आहे त्याच्यात आधी कोणाकडे बहुमत आहे ते बघणं अपेक्षित होतं. अतिशय सोयीस्कररित्या निवडणूक आयोगाने तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. न्यायमूर्ती बागची यांनी विधानसभा अध्यक्षासमोर अपात्रतेची याचिका आणि निवडणूक आयोगासोबत चिन्ह वाटप या दोन्ही प्रकरणातील कायदेशीर फरक स्पष्ट केला. इंटरेस्टिंग आहे. सिब्बल म्हणाले की बंडखोर आमदारांनी केवळ पक्षप्रमुखाचीच बैठक नाकारली नाही तर दुसऱ्या राज्याजवळ नवीन प्रतोद म्हणजेच पक्ष आणि गटनेता नेमला. ही पक्ष सोडल्याचीच कृती होती. शेड्यूल 10 प्रमाणे पक्ष सोडल्याची कृती कधी असते. एकतर तुम्हाला पक्षातून काढलं पाहिजे किंवा 2/3 बहुमताने तुम्ही पक्ष सोडला पाहिजे.
नवीन गट स्थापन केला पाहिजे. इथे काय केलं, मी नवीन गटही स्थापन केला नाही. उलट तो मूळचा जो पक्ष आहे तोच आमचा म्हणायला सुरुवात केली. हा ग्रे एरिया आहे तो शेड्यूल 10 मध्ये, पण तो इतका पण ग्रे नाहीये की मूळ शेवटी राजीव गांधी आणि नंतर वाजपेयींनी हे का केलं, कारण ते आयाराम गयाराम देशात फेमस झालं होतं, पण ते रोखण्यासाठी त्यांनी नियमावली बनवली, पण ती इतकी त्यांना काय माहिती की इतके महाभाग आपल्याकडचे राजकारणी पुढचे निघतील. म्हणून आता पुढं सिब्बल यांनी महत्त्वाचं स्टेटमेंट केले आणि मला असं वाटतं की ते अनेक लोकांच्या मनात आहे. आपण निवडणूक आयोगाला आधीच पुरेसे अधिकार दिलेले आहेत. आता जर त्यांना पक्षाची घटना दुर्लक्षित करण्याचे किंवा नाकारण्याचे अतिरिक्त अधिकार दिले तर भविष्यात देशाच्या लोकशाहीचं काय होईल याची कल्पनाच करा. तुम्ही फक्त ही उद्धव ठाकरे यांची बाजू आहे या क्षणाला. कपिल सिब्बल जे मांडतात ते एकदम बाय रूल आणि बाय प्रोसिजर ते मांडतात आणि मग या सुनावणीचं जे मी सार तुम्हाला सांगतो की काय. नंबर 1, एकनाथ शिंदे यांच्यासह 31 आमदार सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. हा निव्वळ योगायोग नसून भाजपशी संगनमत करून सरकार पाडण्याचा पूर्वनियोजित कट होता. हा पहिला मुद्दा. कारण तो कट होता हे सिद्ध केलं की मग उद्धव ठाकरे भेटतच नाहीत. हिंदुत्व कॉम्प्रोमाइज वगैरे याला काही अर्थ राहत नाही. हे महत्त्वाचं. नंबर 2 मुद्दा, निवडणूक हा तमाशा उरलाय. लोक एका पक्षाला मतदान करतात आणि आमदार दुसऱ्या पक्षात जातात. जर अशा बनावटगिरीने सरकार पाडली जात असतील तर निवडणूक प्रक्रियेचा निव्वळ तमाशा उरला आहे. नंबर 3, न्यायमूर्ती बागची यांचे आयोगावरती ताशेरे. कालही न्यायमूर्ती बागची यांनी असं म्हटलं होतं की निवडणूक आयोगाने विधिमंडळातील बहुमताचा विचार केला, पण खऱ्या अर्थानं त्यांनी राजकीय पक्षातील बहुमताचा विचार करणं अपेक्षित होतं. मग पुढं अध्यक्षांचा वेळकाढूपणा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केला, ज्यामुळे एका बेकायदेशीर सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केला. सुप्रीम कोर्टात विधिमंडळ पक्ष विरुद्ध मूळ राजकीय पक्ष या कळीच्या मुद्द्यावरती सखोल कायदेशीर खाल सध्या सुरू आहे. सुनावणीतून येणाऱ्या निष्कर्षानंतर महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य ठरेल.